तुम्हाला असं वाटतं तुमचा आत्मविश्वास कमी पडतो? कोणालाही पहिल्यांदा भेटताना तुम्हाला असं वाटतं की अरे काय बोलायचं ह्याच्याशी? किंवा तुम्हाला स्टेजवर जायला किंवा कार्यक्रमात कुठेही पटकन पुढे जाऊन बोलायला भीती वाटते? तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमचा कॉन्फिडन्स कमी पडतोय आणि तुम्हाला कसा कायमचा कॉन्फिडन्स मिळायला पाहिजे हे तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टे ट्यून्ड. खूपदा सगळ्यांनी वापरलेला शब्द म्हणजे कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास. रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या हालचालींमध्ये आपण हा सतत शब्द वापरत असतो, पण कधीतरी आपल्याला ह्या शब्दाचं डेफिनेशन विचारलं तर पटकन कळणार नाही. तर मी सांगते, व्हॉट इज कॉन्फिडन्स? आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दल आणि आपल्या क्षमतेबद्दल खात्री वाटणं. ॲरोगंट वेमध्ये नसून एका रिअलिस्टिक वेमध्ये वाटणं किंवा आपल्याबद्दल सुरक्षित वाटणं, सिक्युअर वाटणं. आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला ॲक्सेप्ट करणं. हे म्हणजे कॉन्फिडन्स झालं. फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली सगळीच लोक जन्मतः कॉन्फिडंट नसतात. आपल्या एक्सपिरियन्सेसमुळे किंवा आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमुळे आपण कॉन्फिडंट बनतो किंवा आत्मविश्वास आपल्यात जागृत होतो. आपण एक्सटर्नली जितकं जमेल तितकं कॉन्फिडंट राहायचा ट्राय करत असतो. म्हणजे मेंटेनिंग द आय कॉन्टॅक्ट किंवा एक छान स्माईल असणं किंवा एक फर्म हँडशेक देणं किंवा फोनमध्ये सतत न बघणं, एका छान पोश्चरमध्ये बसणं किंवा मान खाली घालून न बघणं सतत वगैरे. पण आपण इंटरनल कॉन्फिडन्सवर वर्क करायला कुठेतरी विसरून जातो. मी तेच ह्या व्हिडिओमधून आज साध्य करणार आहे. पॉईंट नंबर 1, वी कॅन चेंज आवर नेचर ऑर बिहेवियर. कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की काही काही लोकांना लहानपणीपासूनच एक छान कॉन्फिडन्स असतो किंवा एक आत्मविश्वास असतो. पब्लिक स्पीकिंगमध्ये पटकन त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं तर ते बोलू शकतात किंवा कुठल्या तरी इव्हेंटमध्ये किंवा लग्नामध्ये पटकन स्टेजवर जाऊन डान्स करायला लावला तर ते डान्स करू शकतात. पण काही काही लोकांचं असं नसतं. काही काही लोकांच्या ते स्वभावात नसतं. म्हणून स्वभावाला औषध नाही असं म्हणून सोडून द्यायचं का? तर नाही, स्वभावाला औषध आहे. हो, ऑलमोस्ट ऑल द टाइम्स आपण आपला स्वभाव बदलू शकतो. आपल्या हातात असतं आपला स्वभाव बदलणं. कुठलाही स्वभाव असेल जो आपल्याला आवडत नाहीये किंवा दुसऱ्यांना त्रास होतोय त्याचा, ते आपण आकलनात आणून आपण ते चेंज करू शकतो. स्टेप बाय स्टेप का होईना आपण त्याच्या दिशेने जाऊ शकतो, मोल्ड होऊ शकतो. मी एक खूप छान वाचलं होतं एका ठिकाणी आणि मला ते खूप डोक्यात छाप करून गेलेलं आहे. ते म्हणजे आपली जी कृती आपण करत असतो ते म्हणजेच आपण आहोत हे म्हणणं खूप चुकीचं आहे. त्याला लेबल लावणं खूप चुकीचं आहे. फॉर एक्झाम्पल, मला स्टेज डेअरिंग थोडं कमी आहे. मला थोडं स्टेजवर जाण्याच्या आधी घाबरायला होतं किंवा पटकन सगळ्यांसमोर परफॉर्म करायचं असेल तर थोडं घाबरायला होतं. पण म्हणून मी घाबरटच मुलगी आहे हे म्हणणं खूप चुकीचं आहे. कोणीही मला म्हटलं तर हे म्हणणंही खूप चुकीचं आहे आणि मी स्वतःलाही असं नाही म्हणायला पाहिजे. का? कारण की मी जर का लेबल लावलं स्वतःला की मी घाबरटच मुलगी आहे तर मग मी म्हणते की हा माझा स्वभाव आहे. मी माझा स्वभाव कसा बदलू? स्वभावाला तर औषध नसतं. तर इथूनच ते चालू होतं. हे लेबल लावणं झालं आणि लेबल लावणं खूप चुकीचं आहे असं मला खूप वाटतं. आपण काही काही ठिकाणीच खूप घाबरतो, काही काही सिच्युएशनलाच घाबरतो. का? कारण का आपण रोजच्या जीवनामध्ये ते फेस करत नसतो. आपण रोज उठून जाऊन स्टेजवर डान्स करणार नसतो. तर त्यामुळे ते होत असतं, त्यामुळे घाबरायला होत असतं. तर म्हणूनच आपण घाबरट मुलगी आहोत का? तर नाही. हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जे फील करतोय त्याच्या मुळाशी जाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते जर का केलं तर आपला आत्मविश्वास आपोआप वाढेल आणि छान कॉन्फिडंट वाटेल. पॉईंट नंबर 2, एक्सपिरियन्सेस आर अ ब्लेसिंग. जितका माणूस अनुभवी असेल तितका त्याचा कॉन्फिडन्स जास्ती असेल. आता एक्सपिरियन्सेस फक्त वयाने मिळतात का? तर नाही. आपल्याला ज्या फील्डमध्ये कॉन्फिडंट व्हायचं आहे, ज्या फील्डमध्ये आपल्याला आत्मविश्वास पाहिजे आहे, त्या फील्डचा अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपले स्किल्स इम्प्रूव्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, मला स्टेजवर जाऊन एक डान्स परफॉर्मन्स करायचा आहे. तर त्यासाठी माझे डान्सिंग स्किल्स मी खूप टॉप नॉच केले पाहिजेत. मी खूप छान नाचायला पाहिजे, मी खूप छान प्रॅक्टिस केली पाहिजे त्याचं. मग मी स्टेजवर जाण्याचे अपॉर्च्युनिटीज शोधेन, परफॉर्मन्स करायचे अपॉर्च्युनिटीज शोधेन. मला कितीही भीती वाटली तरीही मी परफॉर्मन्स करेन आणि माझा बेस्ट द्यायचा ट्राय करेन. आता ह्याच्याने काय झालं? तुम्हाला ज्या हव्या आहेत त्याच्या स्किल्स तुम्ही खूप शिकल्यामुळे तुम्हाला एक बेसिक कॉन्फिडन्स तर आला स्टार्टिंगला, की तुम्हाला असं वाटलं की नाही, थोडंफार तर मी काहीतरी करू शकेन तिकडे जाऊन. आता तुम्हाला जेव्हा परफॉर्मन्स करायचा आहे स्टेजवर जाऊन, तेव्हा तुम्ही ॲक्च्युली परफॉर्म केल्यावरच तुमचं स्टेज डेअरिंग जाणार आहे. तर स्टेजवर जाऊनच ते जाणार असेल तर मग एकदा तिकडे गेल्यावर फार तर फार काय होईल? आपण तिकडे स्टेप्स विसरू
किंवा आपण काहीतरी एक्सप्रेशन्स वियर्ड करू त्याच्यामुळे लोकांना काहीतरी भलतंच वाटेल किंवा लोक हसतील. 2 दिवसानंतर तीच लोक काहीच म्हणणार नाही आहेत आणि ते सगळं विसरून जाणार आहेत. किंवा आपण समोरच्याशी बोलायला जातोय, नवीन ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला ट्राय करतोय, पण त्या मोमेंटला ते इंटरेस्टेडच नाही आहेत. फार तर फार तेवढंच होणार आहे, बाकी काय होणार आहे, जगबुडी तर होणार नाही आहे. हे आपण लक्षात घेणं पाहिजे की वर्स्ट केस सिनॅरिओ इतका पण वर्स्ट नाही आहे. त्याच्याने आपल्याला एक एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि नेक्स्ट टाइम आपण जेव्हा तो ट्राय करू तेव्हा हा जो एक्सपिरियन्स आहे, हे जे लेसन आहे ते एक ब्लेसिंग असेल, एक देणगी असेल जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. पॉईंट नंबर 3, ओव्हरकमिंग फिअर ऑफ रिजेक्शन. पहिली गोष्ट, नकार मिळणं किंवा रिजेक्शन मिळणं ही अपरिहार्य गोष्ट आहे. हा अपरिहार्य अनुभव आहे आणि तो सगळ्यांनाच लाईफमध्ये कधी ना कधीतरी मिळतोच, खूप वेळा मिळतो रादर. तर ह्याच्याशी भीती वाटून घेणं कितपत योग्य आहे? आपल्याला हा एक्सपिरियन्स जर का सततच मिळणार असेल तर त्याच्यावरून मैत्री करणं इम्पॉर्टंट नाही आहे का? ह्या नकाराच्या भीतीमुळे आपण कितीतरी सुंदर गोष्टी ट्रायच करत नाही. कितीतरी अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर असतात, पण आपल्याला असं वाटतं की अरे ह्याला नाही म्हणतील तर काय, ह्याला कोणीतरी आपल्याला रिजेक्ट केलं तर काय, किंवा कुठल्या तरी मैत्रिणीला आपण अप्रोच करत असू काहीतरी मदतीला, पण त्यांनी ती रिजेक्ट केली तर त्याच्यामुळे आपण विचारतच नाही. आपण ती संधीच देत नाही समोरच्या पर्सनला टू हॅव अ चॉईस. कितीतरी अपॉर्च्युनिटीज आपण ह्यामुळे मिस करतो. रिजेक्शन ही एक अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला काहीतरी आपले स्किल्स शोकेस करायची, हे समजून घेतलं पाहिजे. कुठल्याच अपॉर्च्युनिटीमधून आपल्याला 100% सक्सेस मिळणार आहे ह्याची गॅरंटी असते का? तर नाही. आणि ही गॅरंटी नाही आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण जर का ध्येय आपलं समोर असेल तर एक स्टेप क्लोजर जाणार आहोत. जरी रिजेक्ट झालो तरी आपल्याला एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि हा एक्सपिरियन्स, हे लर्निंग आपल्याला खूप पुढे कामी येणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मी ही एक प्रॅक्टिस करते की जे काही माझ्या नियंत्रणामध्ये आहे, कुठलेही कंट्रोलेबल्स आहेत, त्याच्यावरच मी कंट्रोल करू शकते हे माहिती आहे, तर मी त्याबद्दलच विचार करते. पण जे काही माझ्या नियंत्रणामध्ये नाही आहे, अनकंट्रोलेबल्स आहेत, त्याबद्दल मी विचार करायला जात नाही. त्याबद्दल अजून स्ट्रेस होतो आणि आपल्याला अजून वाटतं की अरे असं झालं तर काय, अरे मग तसं झालं तर काय, मग अजून रिजेक्ट झालं तर काय, रिजेक्ट नाही झालं तर काय, तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली तर काय, हे तुम्ही विचार करून बघा ना. कॉन्फिडन्स इज नॉट द बिलीफ इन सक्सेस, इट्स द कम्फर्ट इन द फेल्युअर. आत्मविश्वास हा आपल्याला सतत सक्सेसच मिळवणार आहे असं नाही आहे, यशच मिळवणार आहे असं नाही आहे. पण आपल्याला जर का फेल्युअर मिळालं, अपयश मिळालं, तर त्याच्याबरोबर ॲक्सेप्टन्स मिळणार आहे. ते म्हणजे कॉन्फिडन्स आहे. किंवा हे ॲक्सेप्ट करून चालणं की अच्छा ओके, फेल्युअर झालं का, ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम अजून जास्ती ट्राय करून अजून वेगळ्या पद्धतीने ट्राय करून बघूयात. ही एक अपॉर्च्युनिटी होती, हे एक लर्निंग होतं, हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. पॉईंट नंबर 4, व्हॉट विल पीपल थिंक. मला माहिती आहे हे खूप जणांबरोबर झालं असणार आहे, माझ्याबरोबर पण झालं आहे की आपण हा विचार करतो की लोक काय म्हणतील. आपण काहीतरी करायला जाणार आहोत, पण आपल्याला विचार येतो की अरे तो बघतोय, तो काय म्हणेल, किंवा अरे ह्यांनी काय रिॲक्ट करतील, माझे रिलेटिव्स काय रिॲक्ट करतील, किंवा माझे मित्रमैत्रिणी काय रिॲक्ट करतील. आपण असा खूप आपल्यामध्येच विचार करायला लागतो आणि आपल्या समोरची एक सुवर्ण संधी आपण खूप घालवून बसतो. मी पण अशा खूप सुवर्ण संध्या घालवल्या असणार आहेत जस्ट बिकॉज आय थॉट की लोक काय म्हणतील. पण तुम्हाला एक सांगू, मी यूट्यूब हा विचार खूप वर्षांआधी चालू केलेला होता की मला काहीतरी यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे किंवा मला माझे मतं मांडायची आहेत, मला माझे विचार मांडायचे आहेत, मला सोसायटीला कुठे ना कुठेतरी काहीतरी सांगायचं आहे. पण मी तेव्हा करू शकले नाही जस्ट बिकॉज मला असं कॉन्फिडंट वाटत नव्हतं, मला माझ्या कोशातच बसावंच वाटत होतं, कम्फर्ट झोनमध्ये होते मी. पण आत्ता मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन हा विचार केला की लोक काय म्हणतील ह्याचा का विचार करू मी. मला वाटतंय की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे फॉर माय सोसायटी. मला दाखवायचं आहे की त्यांना मी काय काय शिकवू शकेन किंवा काही वेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन देऊ शकेन का, किंवा सोसायटीला माझं काहीतरी देणं लागतं हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे मला चालू करायचे आहे. माझं इंटेन्शन्स बरोबर आहेत. तर मी त्या कॉन्फिडन्सनी गेले आणि लोक काय म्हणतील याचा मी विचार खरंच नाही केला. चांगलंच म्हणतील, वाईटच म्हणतील ह्याचा विचार नाही केला. आपला स्वभाव जो आहे तो आपण तसाच ठेवला. आपण बी युअर सेल्फ म्हणतो किंवा आपण म्हणतो की आपण स्वतःला ऑथेंटिक राहायला पाहिजे, अस्सल राहायला पाहिजे. का तर जी लोक आपल्याला अट्रॅक्ट होतील ती आपल्याला आपला स्वभाव बघून अट्रॅक्ट होतील. आपला स्वभाव जर का एक छान ऑनेस्ट असेल, लॉयल असेल किंवा एक प्युअर असेल तर आपल्याला तशीच लोक अट्रॅक्ट पण होतील.
पण आपण जर का उगाच दुसऱ्यांसारखं वागायला गेलो, कॉन्फिडन्स नाही आहे आपल्या स्वतःमध्ये म्हणून आपण दुसऱ्यांचं बघून असं एक वेगळ्याच पद्धतीने वागायला गेलो, तर आपल्याला तशीच लोकं अट्रॅक्ट होतील आणि जी चांगली नसेल. तर काही लोकांना आपण आवडू आणि काही लोकांना आपण नाही आवडणार आहोत कधीच. हे ॲक्सेप्ट करणं, ह्याचा स्वीकार करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यालाच म्हणतात ना कॉन्फिडन्स. मी जशी आहे तशी खूप छान आहे, खूप गोड आहे, हे आपण स्वतःलाच म्हणणं पाहिजे, नाही का? आत्मविश्वासाच्या डिरेक्शनमध्ये आपण आज एक स्टेप उचलूयात. कुठेतरी आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर आलो आहे हे जाणून घेऊयात आणि एक छोटीशी स्टेप टुवर्ड्स सम गोल यू वॉन्ट टू अचीव, पण तुम्हाला जमत नाही आहे जस्ट बिकॉज तुमचा कुठेतरी कॉन्फिडन्स कमी पडतो आहे. आज ते करून बघा आणि सांगा मला कसं वाटतंय. जे तुम्हाला फील होतं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकूच शकता आणि ह्याच्यावर सेल्फ केअर आणि बाकीचे व्हिडिओज पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेनच. थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. आय होप तुम्ही सगळे छान असाल, मजेत असाल. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह. सी या.